प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काही इच्छा असतात. त्या इच्छेची पूर्तीसाठी व्यक्ती अपार कष्ट करतो, मेहनत करतो, पण यश येत नाही. तर शेवटी तो देवाच्या मार्गावरती जातो, सेवा करण्याच्या मार्गामध्ये जात असतो आणि त्यावेळेला सुरुवात होती सेवा करायची. श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एखादी इच्छेच्या पूर्तीसाठी आपण संकल्पयुक्त सेवा कशी करायची. अशा पद्धतीनं जर तुम्ही संकल्प केला असाल तर तुमचे इच्छेची जी पूर्ती आहे ते 100% होणार आहे, ह्याची खात्री आहे. तर संकल्प नेमकं कसं करायचं, या प्रकारचा जो संकल्प पद्धत आहे हा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. इतका ताकदवर हा संकल्प आहे आणि याची पद्धत आहे. संकल्प आपण करत असतो बघा, काही जण बिना संकल्पच्या म्हणजे संकल्प केल्याशिवाय सेवा करत असतात. तर त्यामध्ये फरक असतो. आपण फक्त सेवा करायचं, त्यानंतर संकल्पयुक्त सेवा करायचं, या दोन्ही गोष्टींमध्ये फरक असतो. आणि संकल्प करण्यामध्येही व्यवस्थितरित्या नियमाप्रमाणे जर संकल्प केला गेला तर आपलं संकल्प केलेली जी सेवा आहे ते देवापर्यंत पोहोचतेच, याची 100% खात्री आहे. आणि आपली जे काही इच्छा आहे, आपले जे काही स्वप्न आहेत ते 100% पूर्ण होतच. संकल्पयुक्त सेवा कशी करायची, कसा संकल्प करायचा, संकल्प करण्याची अशी कोणती पद्धत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर संकल्प एक हा धार्मिक विधी नाही आहे की एखादी आपल्याला इच्छेची पूर्ती करायची आहे तर आपल्याला संकल्प करायचा आहे. तर ते स्वतःकडून स्वतःला दिलेलं एक वचन आहे की आपण स्वतःला वचन देत असतो. जेव्हा आपण कोणत्याही कार्यात संकल्पाची जोड देतो तेव्हा आपल्या 28 कोटी पेशी आणि विश्वातील दैवी ऊर्जा एकाच ध्येयासाठी काम करू लागतात. आणि हा सिद्ध मंत्र संकल्पात कसा परिवर्तित होतो ते आपण जाणून घेणार आहे. स्वतःला वचन देत असतो, स्वामी महाराजांकडून वचन घेत असतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी, ही जी ओळ आहे, ही जी ओळी आहे आपण अनेकदा ऐकत असतो, पण ते अनुभवण्यासाठी गरज असते ती एका दृढ संकल्पाची. आपल्या आयुष्यामध्ये दृढ संकल्प करणे हा किती महत्त्वाचा आहे. संकल्प म्हणजे एक मनाची अवस्था असते जिथे की आपण गोंधळलेल्या आपली जी मनस्थिती आहे त्याच्यातून बाहेर येऊन एक ध्येय, एक स्वप्न, एक इच्छेच्या पूर्तीसाठी तिथे स्थिर होत असतो. आणि स्वामी महाराजांना जे आपण दिलेलं वचन आहे, जे संकल्प आहे त्याची पूर्ती करण्याच्या मागे तत्पर असतो. यासाठी नेहमी आपल्या प्रार्थनेत असतो एक तारक मंत्र स्वरूपामध्ये एक आपला संकल्प असत असतो. ते संकल्प करण्याची जी पद्धत आहे ती अद्भुत आहे, चमत्कारिक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही संकल्प करून सेवा करून बघा. संकल्प कधी करायचा ह्या सर्वात मोठा जे आहे खूप महत्त्वाचा हा भाग आहे. कोणत्याही मोठ्या कार्याची जर सुरुवात हे एका चांगल्या योगमध्ये जर केली गेली, शुभ योग ज्याला शुभ वेळ, शुभ दिवसमध्ये जर आपण केलं तर सुरुवात जर चांगली असेल तर शेवटसुद्धा चांगलाच होत असतो. म्हणूनच आपण स्वामींचे कार्य असल्याने हे जे तुम्ही संकल्प करता त्या गुरुवारपासून जर तुम्ही केलं किंवा गुरुवारी तुम्ही हा जर संकल्प करत असता तर हे सर्वोत्तम दिवस मानला जातो. म्हणजे आपलं जे सुरुवात आहे ती उत्तम आहे, म्हणजे शेवट पण उत्तम होणार आहे. त्याशिवाय पौर्णिमा किंवा संकष्टी, गुरुवार किंवा जे सणवार असतात, चांगल्या तिथी असतात, त्या दिवशीसुद्धा तुम्ही संकल्पाची सुरुवात किंवा सेवेची सुरुवात करू शकता. त्या दिवशी तुम्ही संकल्प करून सेवेला सुरुवात करू शकता. असती आपली पहाटेची, म्हणजे पहाटे जेव्हा ब्रह्ममुहूर्त म्हणलं जातं 4 ते 6च्या दरम्यान, ही एक अमृत वेळ मानली जाते. या वेळामध्ये साक्षात देव लोक जे असतात ते पृथ्वी तलावर येत असतात, म्हणून याला अमृत वेळ, म्हणून याला ब्रह्ममुहूर्त असं म्हणलं जातं. या काळामध्ये म्हणजे 4 ते 6च्या या काळामध्ये वातावरणामध्ये सात्विकता जास्त असते, कारण दैवी ऊर्जा वास करत असते. म्हणूनच तेव्हा शक्य असेल तर
तेव्हा तुम्ही करू शकता, संकल्प घेऊ शकता आणि सेवेला सुरुवात करू शकता. पण जर शक्य नसेल तर सायंकाळी जेव्हा आपण दिवे लावत असतो त्यावेळेला शांत चित्ताने स्वामी मूर्तीसमोर पाहून किंवा देवघरासमोर बसून तुम्ही सेवेला, संकल्पाला सुरुवात करू शकता. जागा म्हणजे जिथे आपल्या स्वामींचा वास आहे, म्हणजे आपल्या घराचा देवघर. त्या देवघरासमोर आपण दिवा वगैरे लावून स्वामींची मूर्ती, स्वामींची फोटो, तुमच्या कुलदेवतांची फोटो समोर बसून शांत चित्ताने प्रसन्न मनाने आपल्याला तिथे संकल्प करायचा असतो. संकल्पची विधी काय असते ते आपण पाहून घेणार आहे. संकल्प करताना पंचमहाभूतापैकी सर्वात महत्त्वाचं जो पंचमहाभूत मानलं जातं एक आहे असे पाणी. पंचमहाभूत म्हणजे 5 प्रकारचे तत्व असतात. त्याच्यामध्ये पाणी, अग्नी, वायू, पृथ्वी आणि आकाश असे 5 प्रकारचे पंचमहाभूत याला म्हणलं जातं. तर पंचमहाभूतापैकी सर्वात महत्त्वाचं जो पाणी आहे हे सर्वात मोठं माध्यम याला आपण म्हणलं जातो. तर स्वामींच्या आपल्याला स्मरण करायचं आहे. सर्वात आधी आपल्या देवघरामध्ये देवांची पूजा करून दिवा, अगरबत्ती वगैरे लावून एक शांत चित्ताने स्वामींचा स्मरण करायचं आहे. आपली आत्मा स्थिर करून घ्यायचा आहे, कारण आपलं मन जे आहे ते इथे तिथे नेहमी भटकत असतो, त्याला शांत करायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला थोडं स्वामींचं नामस्मरण करून त्यांचं ध्यान करायचं आहे. आणि त्यानंतर उजव्या हाताच्या तळव्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे. पाणी म्हणजेच जे पंचमहाभूत आहे त्यापैकी सर्वात महत्त्वाचा तत्व पाणी. त्यामध्ये थोडीशी अक्षता म्हणजे तांदूळ, आणि तेही अखंड असायला पाहिजे, तुटके नसायला पाहिजे, कारण तांदूळचा महिमा हा खूप मोठा आहे. तांदूळ ज्याला अक्षता म्हणलं जातं, ज्याच्याशिवाय प्रत्येक पूजा अपूर्ण असते, असा तांदूळ ज्याला म्हणतात अक्षता. आणि एक फूल असं आपल्याला घ्यायचं आहे. आणि आता डोळे मिटून पूर्ण श्रद्धेने, पूर्ण मनाने, प्रसन्न चित्ताने, एक आत्मविश्वास घेऊन आपल्याला शांत चित्तेने आणि पूर्ण आत्मविश्वासाने आपल्याला डोळे मिटायचं आहे आणि स्वामींचा स्मरण करायचं आहे. मग हातामध्ये पाणी, अक्षता, हळद कुंकू आणि एक फूल घेऊन डोळे मिटून स्वामींचं स्मरण करून आपल्या कुलदेवतांचा, कुलदेवीचा, आपल्या पितरांचा, स्वामींचा, आपल्या गुरूंचा, सर्वांचा स्मरण करून मी म्हणजे आपलं नाव सांगायचं आहे आपल्याला. मी शारदा मंगेश नल्ले स्वामींच्या साक्षीने आपलं नाव सांगायचं आहे. स्वामींच्या साक्षीने आज संकल्प करत आहे की माझ्या जे काही इच्छा असतील, तुमचे जी ही इच्छा आहे ते तुमची इच्छा तुम्हाला सांगायची आहे, साठी मी पुढील इतके दिवस म्हणजे जितके पण दिवस असतील तुम्ही, आणि ते सेवा तुमची डिपेंड करते. जसं तुम्हाला स्वामी चरित्र वाचायचं आहे, दुर्गा सप्तशती वाचायचं आहे, नवनाथ वाचायचं आहे, वाचायचं आहे किंवा मल्हारी सप्तशती, असं जेही ग्रंथ तुम्हाला वाचायचं आहे, तर असं म्हणायचं आहे, तुम्ही आपलं नाव सांगायचं आहे. त्यानंतर म्हणायचं आहे स्वामींच्या साक्षीने आज संकल्प करत आहे की माझ्या ही इच्छा आहे अमुक, आणि यासाठी मी पुढचे 21 दिवस, 41 दिवस, 108 दिवस, 11 दिवस, 51 दिवस अशा रोज 11 किंवा 21 वेळा तारक मंत्र म्हणणार आहे, किंवा 21 वेळा मी दुर्गा सप्तशती वाचणार आहे, 21 वेळा मी स्वामी चरित्र वाचणार आहे. जे तुम्हाला म्हणायचं आहे तुम्ही यामध्ये तारक मंत्राची सेवासुद्धा करू शकता, की मी रोज जेव्हापर्यंत माझी ही इच्छा पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत मी रोज 21 वेळा तारक मंत्र म्हणणार आहे, असं तुम्ही संकल्प करू शकता. आता ज्यांना जास्त वाचन येत नाही किंवा वाचता येत नाही आहे तर त्यांनी तारक मंत्राचा संकल्प करायचा. ज्यांना वेळ नाही आहे त्यांनी तारक मंत्राचा संकल्प करायचा, कारण तारक मंत्र म्हणजेच म्हणला जातो तारणारा मंत्र, एक असा मंत्र जो आपल्या आयुष्यातील परिस्थितीतून आपल्याला तारण करत असतो, तारतो आपल्याला. तर असा मंत्र, आणि ज्याची सेवा करण्यासाठी वेळही कमी लागत असतो, जो की प्रत्येक व्यक्ती करू शकतो. आणि
अशा तारक मंत्राची सुद्धा तुम्ही सेवा करू शकता, संकल्पयुक्त सेवा करू शकता. तर मी पुढील रोज 11 वेळा 21 वेळा असं तारक मंत्राचे पठण करेन. स्वामी माझे हे व्रत पूर्ण करून घ्या, बस इतकं आपल्याला म्हणायचं आहे. आणि हे बोलून आपल्याला आपल्या हातातलं जे पाणी आहे ते तामणात सोडायचं आहे. म्हणजे एक साधी सोपी भाषा आहे, जे प्रत्येकाला समजणार आहे अशा या भाषेत संकल्प आपल्याला करायचा आहे. भाषा कोणतीही असो पण त्याचा फरक पडत नाही. आपण कोणत्या मनाने स्वामींना हाक मारतो, किती अंतःकरणाने आपण स्वामींना हाक मारत असतो, हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि आपण किती अंतःकरणाने तारक मंत्र म्हणत असतो, किती विश्वासानं आपण म्हणत असतो, हा सर्वात मोठा आहे. आणि हा संकल्प केवळ मंत्र पठण नाही करायचं यामध्ये, तर त्याचे विज्ञानावर आधारित असे काही फायदे असतात. जेव्हा आपण संकल्प करत असतो, तर जेव्हा आपण तारक मंत्र म्हणत असतो किंवा संकल्पयुक्त सेवा करत असताना एक आत्मविश्वास, एक प्रसन्न चित्त आपलं असायला पाहिजे की नाही, मी सेवा करत आहे म्हणजे मला मेवा भेटणारच आहे. हा आत्मविश्वास आपल्याला स्वामी महाराजांवर दाखवून आपल्याला ती सेवा करायची आहे. तर लवकरात लवकर तुमची सेवा जी आहे ते ध्येयाला पोहोचणार आहे. तर याचे आता आपल्याला फायदे काय होत असतात जेव्हा आपण संकल्प करत असतो, की आपल्या डोक्याला, आपल्या मेंदूला सतत ही अशी एक डायरेक्शन जातो, एक इंडिकेशन जातो की बाबा आपली जे आहे ते सेवा पूर्ततेला जाणार आहे. आणि आपण एखादी गोष्ट करत आहे म्हणजे आपली अमुक ही इच्छा जी आहे ते पूर्ण होणार आहे. ज्यामुळे आपली निर्णय क्षमता वाढत असते, आपण प्रसन्न चित्त असतो, आपलं पॉझिटिव्ह माइंडसेट असतो आणि आपण स्वतःच्या माइंडला सांगत असतो की नाही, माझा हा एखादा काम होणार आहे, इच्छा पूर्ण होणार आहे. आणि जेव्हा आपण तारक मंत्र म्हणत असतो तेव्हा जो मंत्र बोलत असतो आपण, तो एक मंत्र आपल्या पूर्ण शरीराच्या आजूबाजूला एक संरक्षक कवच म्हणून तयार होतो. म्हणजे आपला एक ऑरा तयार होत असतो, जेणेकरून जे निगेटिव्हिटी आहे, जे नकारात्मक ऊर्जा आहे ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. साधू लोक, जे ब्राह्मण आहे, जे साधू संत आहेत, ते जितकी जास्त सेवा करत असतात त्यामुळे त्यांचा जे ऑरा आहे, त्यांचा जे एक बोलतो ना आपण ऊर्जा त्यांच्यातली, त्यांना पाहिलंच की असं दिसतं की खरंच काय ऊर्जा आहे त्यांना बघून एकदम पॉझिटिव्ह फील होत असतो. त्यांचा चेहऱ्यावरचा जो तेज आहे ते कशामुळे निर्माण होतो, त्यांच्या केलेली सेवामुळे. आपण जितकी जास्त सेवा करणार आहे तितका आपला तेज वाढणार आहे. आपल्या आजूबाजूला निगेटिव्हिटी जितकी पण असेल ती सर्व निगेटिव्हिटी संपून पूर्ण सगळीकडे पॉझिटिव्हिटी येत असते, सकारात्मक ऊर्जा वास करत असते. म्हणून हा ऊर्जा आपल्या अंतरात्म्यातून आपल्या चेहऱ्यावरती याचा आपल्याला परिणाम दिसू लागत असतो. म्हणून जे साधू संत आहे ते नेहमी मंत्र साधनामध्ये व्यस्त असतात, म्हणूनच तो तेज जे आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतो मंत्राच्या रूपानं. तर अशा प्रकारे आपल्या मेंदू जो आहे तो नेहमी ॲक्टिवेट होत असतो, कारण आपल्याला एक सांगितलेलं असतो की नाही आपल्या डोक्यामध्ये की नाही आपण संकल्पयुक्त सेवा करताय म्हणजे आपलं चांगलं होणारच आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायचं आहे. आणि जे स्त्रिया आहे, जेव्हा आपण हे संकल्पयुक्त सेवा करत असतो तेव्हा काही नियम असतात जे आपल्याला पाळायचं असतात. जसं की रोज एकाच वेळी मंत्र म्हणायचा, म्हणजे त्याचा लवकरात लवकर फायदा होतो. कारण याने शिस्तता आपल्या आयुष्यामध्ये येत असतं. जर तुम्ही रोज पहाटे 4 वाजता उठून मंत्र म्हणत असतात तर रोज जोपर्यंत तुमची इच्छेची पूर्ती होत नाही तेव्हा तुम्हाला रोज 4 वाजताच आपल्याला सेवा करायची आहे. म्हणजे संकल्पयुक्त सेवा करताना सेवा करायची जी वेळ आहे ती बदलायची नाही. जर तुम्हाला लवकरात लवकर फळप्राप्ती पाहिजे तर वेळ अजिबात बदलायची नाही, एकच वेळ ठेवायचं. आणि तो वेळ जर ब्रह्ममुहूर्ताचा असेल तर अतिउत्तम असतो, कारण ब्रह्ममुहूर्त म्हणजे जेव्हा साक्षात देव पृथ्वी लोकवरती भ्रमण करत असतात असा हा वेळ, याला ब्रह्ममुहूर्त म्हणलं जातं. दुसरा म्हणजे आपल्या मनामध्ये सात्विक भाव आणायला पाहिजे.
केवळ सात्विक जेवण केल्यानं सात्विक म्हणलं जात नाही, तर दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करता कामा नये, दुसऱ्यांचं चांगलं विचार करणे याला सात्विक म्हणलं जातं. सात्विक भाव म्हणजे फक्त सात्विक अन्न नसतो, सात्विक विचारसुद्धा असतात. तर लोकांचं चांगलं विचार करा, त्यांच्याबद्दल चांगलं बोला, चांगलं वागा, चांगला विचार करा, याला सात्विक आयुष्य असं म्हणलं जातं. कारण जेव्हा आपण दुसऱ्यांचा चांगला विचार करतो तर आपलं स्वतः चांगलं होत असतो. त्यानंतर असतो की आपल्याला जितकं झालं तितकं आपल्याला मौन धारण करायचं असतो, ध्यान करायचं असतो आपल्या सेवेच्या कालखंडामध्ये आणि जप करत असायचं. जेव्हा आपलं एखादं सेवा संपून झालेली असते तेव्हा कमीत कमी थोडासा वेळ स्वतःला शांत बसून डोळे मिटून स्वामींना अनुभवायचा प्रयत्न करा. आपल्या अंतःकरणामध्ये त्यांना अनुभवा. डोळे मिटून सुद्धा तुम्ही बघा, तुमच्या समोर स्वामींची प्रतिमा येत असते का. तुम्ही स्वतः शांतचित्त बसा आणि जितकी झाली तितकी ऊर्जा जी आहे ते अनुभवायची प्रयत्न करा. आता ही जी सेवा सांगितली आहे यामध्ये काहींना असा प्रश्न पडतो की स्त्रियांसाठी जेव्हा मासिक धर्म असतो तेव्हा आपण किंवा घरामध्ये जेव्हा सूतक असतो त्यावेळेला आपण हा सेवा करू शकतो का. तर याचं उत्तर आहे नाही. कारण तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत आहेत आणि सेवा ही कशी की तुम्ही तुमच्या मंदिराच्या जे घर आहे त्याच्या समोर बसून तुम्ही त्यांना ती सेवा पूजा जे आहे ते तुम्ही करत आहे. तर अशा वेळेला ही जे सेवा आहे ते नाही करायचं, पण तुम्ही बाहेर तुमच्या एखाद्या हॉलमध्ये बसून, किचनमध्ये बसून तुमच्या मनातल्या मनात जप चालू करून ठेवू शकता तुम्ही. असं काही नाही, आपण जप मनामध्ये म्हणू शकता, वरच्यावर बोलू शकता, पण एवढंच आहे की मंदिरासमोर बसून नाही तर आपलं जिथेही तुम्ही बसणार आहे तिथे स्वामींचा तारक मंत्र म्हणू शकता, नामस्मरण करू शकता. पण जसं आपण इतर दिवसामध्ये स्वामींच्या मंदिरासमोर बसून अगरबत्ती, धूप, दीप ओवाळून समोर जसं बसून आपण आसन ग्रहावर बसून जसं पूजा करू शकता तसं जमत नाही. आणि जितकं झालं तितकं तुम्ही मनाने संकल्प करा, इतकाच महत्त्वाचा आहे. तर अशी खूप छोटी पद्धत आहे संकल्पयुक्त सेवा करायची आणि स्वामी महाराजांना प्रसन्न करायची. तर नक्की 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 तुमचे सर्व इच्छा पूर्ण होतील. फक्त जसं सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये त्याप्रकारे तुम्ही शिस्तता पाळा आणि एकाच वेळेला सेवा करा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.